तर सूचना असेल आयोजकांकडून की प्रत्येक टीमसाठी 2 रिव्ह्यू असणार आहेत, याची सुद्धा आपण सूचना घ्यायची. टीम मालवाडी तसेच टीम विराणी आपण सुद्धा सूचना घ्यायची. प्रत्येक टीमसाठी 2 रिव्ह्यू असणार आहेत. आपण सामना पाहणार आहोत. तर अजय आणि गणेश अशी सलामीची जोडी टीम मालवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळणार. स्ट्राईक ऑनला मला तर वाटतंय अजय असणारे, स्ट्राईक एंडला असणारे गणेश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत विराणी संघाकडून समीर. पहिले षटक मेंटेडरी पॉवर पे तर षटक 30 यार्डचं सर्कल. 9 खेळाडू सर्कलच्या आत असतील, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, अशी काय फील्ड रचना टीम विराणी यांच्याकडून. पहिला बॉल आपण पाहतो पंतांच्या डाव्या बाजूने असणार आहे. गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळतोय. 4 षटकाचा सामना असेल, आणखीन थोडा वेळ गेला तर नक्की षटक कमी करण्यात येतील, याची सुद्धा आपण सूचना घ्यायची. तर समीर गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेकी करणार आहे. पंचांना विनंती असेल, मेन पंच आमचे असणार आहेत उमेश भोईर, मॅन फ्रॉम उमरली. जबरदस्त अनुभव या खेळाचा. नक्की त्यांचा मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करेल. सध्या मेन पंचांच्या भूमिकेमध्ये हे आयोजन सध्या सांभाळत आहेत. आपण पाहतो समीरला गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेकी करणार आहे. अजय स्ट्राईक ऑनला पहिला बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल अक्रॉस द लाईन, फटका फटका फसलाय, फ्लाय स्वीपला जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर डीजे मास्टर तुम्हाला संधी असेल
माझे हरी तर पाहतो नेक्स्ट बॉल गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी होते. थोडस अपील केलं गेलंय पंचांकडेपर्यंत. पंच आमचे उमेश भोईर एक जबरदस्त पंच त्यांना आमंत्रित केले गेले या आयोजनात आणि नक्कीच ते आपल्या निर्णयावर ठाम असणार आहेत. तर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक दुसरं. पाहतो नेक्स्ट बॉल आकाश याचा. यावेळेला थोडासा स्टेप आउट झाला होता परंतु थोडासा इनस्विंग चेंडू वेगवान चेंडू बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत ना. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीम विराणी चांगली गोलंदाजी एक चांगलं गेम प्लॅन घेऊन आलंय या आयोजनात. टीम विराणी चांगली गोलंदाजी आहे. सध्या चेंडू हातामध्ये नंतर फळी हातामध्ये असणारे. पाहतोय नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आकाश टू योगेश मला तर वाटतंय गणेश. पाहतो एंडेज लागले फ्लाय स्लिपला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं थांबवलं होतं सेकंड स्लिपला. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव नक्कीच मिळते. एकेरी धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड हलता ठेवत असताना टीम मालवाडीचे दोन्ही फलंदाज जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. 7 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर 5 चेंडूचे फेके झाले. 7 धावा स्कोर कार्डवर. थोडंसं बॅकफुटला विचार केला तर धावा येणं गरजेचं आहे. विचार केला टीम विराणीचा एक चांगला संघ आहे. एक तगडा संघ आहे. शॉर्ट चेंडू होता यावर कव्हर कट क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं दाबून धरले चेंडूला जमिनीला. एक धाव रोखू शकत नाही. पुन्हा एक धाव मिळणार या चेंडूवर. पण त्याचा षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होते. आपण पाहते स्कोर कार्ड तो टोटली जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. 1 बाद 8 अशी काही धावसंख्या टीम मालवाडी. कमबॅक करावं लागेल फलंदाजी करावी लागेल. विचार केला टीम मालवाडी चांगले फलंदाज आहेत परंतु ती फलंदाजी पाहायला मिळत नाही. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकांची समाप्ती झाली आणि फक्त 8 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तर षटक क्रमांक तिसरं आपण पाहणार आहोत. अजय गोलंदाजी मार्कवर आहे. सांघिक तिसरं असेल वैयक्तिक पहिलं असेल. गणेश आणि योगेश सध्या मैदानात. योगेश स्ट्राईक ऑनला असणार आहे. गणेश स्ट्राईक एंडला. पाहतोय अजय गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू घुटना टेक केलेला फटका बॅकवर्ड डिस्कनेक्टला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण तिथे आहे. रेस लागले. चेंडू धावणार नाही. चेंडू जिंकतोय. मिळतात त्या 4 धावा. यस डीजे आपल्याला संधी असेल.
तर 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. अजयला गोलंदाजी मार्कवर थोडंसं हावी ठरत असताना फलंदाज चांगली फलंदाज जे होते स्टेट ऑन द ग्राउंड केलेला फटका आपण पाहतोय. दुसरी धाव पळून काढण्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिट द विकेट म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाज योगेश आणि गणेशला आपण पाहतोय 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेने आपण पाहणार. स्कोर कार्ड थोडंसं हलतं ठेवत असताना कुठेतरी या तिसऱ्या षटकात थोडंसं स्कोर कार्ड आटोक्यात आले, थोडंसं रंग बदलले स्कोर कार्डचं आपण पाहतोय. जाऊन पाहतले स्कोर कार्ड 19 या धावसंख्येवर. पाहतोय नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अजय. यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं तू मे कॉलिंग फसली गेली. नक्कीच इथे थांबता येणार नाही, यावेळेला मैदान सोडावं लागणार. फलंदाज इथे बाद होणार आहे. गणेशला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागेल. तर नवी बॅटर असणारे शंकर, बॅटर असणारे स्ट्राईक एंडला असणारे शंकर आणि योगेश अशी जोडी सध्या मैदानात. आणि शंकरसाठी पारितोषिक आलंय तर म्हणजे मान्य श्री रवी हिलम यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक. जर आपण षटकार खेचला 51 रुपयाचं पारितोषिक असणार आहे षटकारास शंकर आपल्यासाठी. तर आपण स्ट्राईक एंडला सध्या, तर नक्कीच या संधीचा आपण फायदा उचलावा असंच काही सांगू इच्छितो. सामन्याकडे वळतो एक शॉर्ट ट्रॅकर बॉल, एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. सामन्याकडे वळतो एक डॉट बॉल पाहायला मिळतो. अजय चांगली गोलंदाजी करते. पाहायला गेलं तर या षटकातील शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळला गेला आहे आणि इथे कोणती चूक करत नाही टीम विराणी. महत्वाचं विकेट इथे तंबूकडे परतणार. यस विजय आपल्याला संधी असेल, योगेशला तंबूकडे परतावं लागतंय. रुपयाचं पारितोषिक शंकरसाठी. पहिला बॉल आपण पाहतोय. जयेश गोलंदाजी मार्कवर, थोडीशी घाई, थोडीशी गडबड, थोडस तांबल, थ्रो खराब, धाव पूर्ण होऊ शकते आणि नक्कीच मला वाटतं इथे पूर्ण झाले. कॉलिंग करणं गरजेचं आहे. इथं प्रत्येक धावायला महत्व देत असताना टीम मालवाडी एकच धाव मला वाटतं या चेंडूवर. ज्ञानेश्वर आणि शंकर विचार केला तर ही जोडी जी आहे ती खूप जुनी जोडी आहे आणि नक्कीच आपले अनुभव व्यक्त करतील या सामन्यात, कारण त्या धावांची गरज आहे. आपण पाहिलं स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 14, शेवटचे षटक प्रगतीपथावर. या षटकात धावा येणं गरजेचं असेल. शॉर्ट ट्रॅकर बॉल, या वेळेला बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. डॉट बॉल पाहायला मिळतं. पंच उमेश भोईर कोणतीही हरकत करत नाही. नक्कीच हरकत करतायत. ओके, तर रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी रिव्ह्यू असणार आहे. पाहायचंय थर्ड अंपायर आपण पाहायचंय. स्क्रीन ऑन करायचे.
तर हा डॉट बॉल असणार आहे. पंच उमेश भोईर हा डॉट बॉल असणार आहे. तर आपण पाहतोय षटक क्रमांक 4. 2 चेंडूची फेकी झाली. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 20 धावा स्कोर कार्डवर लगावलं. या षटकात धावा येणं गरजेचं आहे. एक अनुभवी जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर स्ट्राईक ऑनला असेल, स्ट्राईक एंडला शंकर, दोन्ही तगडे फलंदाज, परंतु धावा येणं गरजेचे असणारे शेवटचं षटक. हा ना मारते षटक पाहतोय. यावेळेला मोठा फटका, हा बिग शॉट, हा चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय कावकानाच्या डोक्यावरून, हा इन द एअर, स्काय किसिंग षटकार. यस यस जीजे आपल्याला संधी असणार आहे. फर्स्ट इनिंग आपण पाहिलं तर समाप्ती झाले. 32 धावा स्कोर कार्डवर लगावलेल्या टीम मालवाडी यांनी. तर कंपल्सरी चेसिंग असणार आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग असं काय आयोजन टीम सावळे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. तर येणारी 4 षटक आणि 33 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. तर एक सूचना आली, श्री सिद्धिविनायक ग्रुप वेलोशिवाडी ओरमाप क्रिकेट सामने 2026. तर दिनांक 7, 8, 9, 10 व 11 एप्रिल 2026 रोजी प्रथम क्रमांक असणारे 1,00,000 प्रथम क्रमांक असणारे, द्वितीय क्रमांक असणारे 50,000, तृतीय क्रमांक असणारे 25,000, चतुर्थ क्रमांक असणारे 25,000 आणि पाचवं असणारे 20,000. तर मालिका वीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मला कूलर असणार आहे, बायसिकल असणार आहे. प्रत्येक मॅचला सामनावीर बक्षीस दिले जाईल आणि यूट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसेच प्रवेश फ्री असणारे 13,000 प्रति टीम. तर ज्या कोणी संघ इच्छुक असतील तर आपण याची सूचना घ्यायची. तर सामन्याचे ठिकाण तुम्हाला सांगू इच्छितो, सचिन तेंडुलकर स्टेडियम पेन, नगर परिषद पेन इथे हे सामने आयोजण्यात आलेले आहेत. तरी विनंती असेल जो कोणता इच्छुक संघ असेल आपण या संधीचा लाभ घ्यायचा आहे. तर 2 धावांनी पॅनलाइज केले गेले टीम मालवाडीला, म्हणजे 31 धावसंख्येची गरज असेल विजयश्री खेचण्यासाठी टीम मालवाडी. आपण याची सूचना घ्यायची टीम मालवाडी. तसेच नेक्स्ट बॅटलसाठी मी नक्कीच विनंती करेल टीम वेळोशी तसेच टीम शिंदेवाडी मोपाडा दोन्ही टीम कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचंय. टीम वेलोशी तसेच टीम शिंदेवाडी दोन्ही टीम कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचंय.
तर आमचे ज्येष्ठ मान्यवर श्री अरुण वाघचौरे सर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तर साहेबांना विनंती असेल आपण समालोचन कक्षाकडे येऊन स्थानपन्न व्हायचं. चांगलं असं सहकार्य त्यांचं या आयोजनात नक्कीच मी त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करीन आणि विनंती करेल की आपण स्थानपन्न व्हायचं. तर पहिले षटक आपण पाहणार गोलंदाजी मार्क पर अजय पहिले षटक हातलतोय. पहिला बॉल वेगवान चेंडू गती जबरदस्त परंतु लाईन थोडी खराब. पंच आमच्या बाजूने वाता सांगतात आज वेर चेंडू असणार आहे. एक अव्वांतर धाव मिळणार पहिल्या चेंडूवर. अव्वांतर धावेने ते खातं उघडलं जाते टीम विराणी संघाचं. जसं पाहायला गेलं आपण टीम विराणी जशी गोलंदाजी केली होती वेगवान षटक जसे फेकी केलं होतं तशी वेगवान षटक सध्या अजय हाताळतोय. यावेळेला सुद्धा वेगवान चेंडू परंतु लाईन थोडी करा. पंच आमच्या बाजूने वळता सांगतात वाईट चेंडू आहे. आणखीन एक स्क्वेअर चेंडूची फेटी नक्कीच 2 धावा मिळणार. पहिला बाईट दुसरा बाईट 2 धावा स्कोर कार्डवर. आधीच आपण पाहिलं तर अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे. खर्च करताना विचार करावा लागेल टीम मालवाडी यांना. पाहते 2 चेंडू आपण स्क्वेअर फेकी करते. नेक्स्ट बॉल क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न झेल होणार का. इथे थोडस थांबवलं होत असताना झेल जमिनीला दान मला तर अजय चेंडू खाली होता. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये थोडसा हार्ड कॅच होता परंतु ट्राय चांगला म्हणावं लागेल. यश मिळालं नाहीये. एक झेल ड्रॉप म्हणावं लागेल. ते 2 बॅक टू बॅक वाईट चेंडू फेकी केल्यानंतर आपण पाहिलं तर एक डॉट बॉल पाहायला मिळतं. अजय गोलंदाजी मार्क पर आहे. नेक्स्ट बॉल पाहतोय जोरदार अपील केली गेले परंतु आमचे पंच उमेश भोईर आपल्या निर्णयावर ठाम असणार आहेत. कोणती हरकत करत नाही म्हणजे हा असणार आहे डॉट बॉल. एलबी ओके तर एलबी साठी रिव्ह्यू नसणार आहे याची सुद्धा सूचना घ्यायची. अंपायर डिसिजन जो असेल तो लास्ट डिसिजन असणार आहे. उमेश भोईर आपण याची नोंद घ्यायची. आपला जो डिसिजन असेल तो लास्ट डिसिजन एलबीडब्ल्यू साठी जर आपल्याला वाटलं की फलंदाज बाद आहे एलबीडब्ल्यू साठी तर नक्कीच आपण सुचवायचं आहे सांगायचं आहे सूचना द्यायच्या दोन्ही संघाला. अन्यथा एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नसणार आहे. कृपया याची सुद्धा नोंद घ्यायची. पाहतो नेक्स्ट बॉल वेगवान चेंडू बॅट फिरवता फिरवता चेंडू मात्र थांबत नाही. चेंडू जातोय निघून. एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर आहे. 3 चेंडूचे फेकी झाले. आपण पाहतोय स्कोर कार्ड तर 2 धावा स्कोर कार्डवर जशा तसे म्हणजे प्रति उत्तर देत असताना टीम मालवाडी चांगली गोलंदाजी करतोय. 4 षटकाचा सामना 31 धावांचा पाठलाग करायचं टीम विराणी संघाला. पाहतो नेक्स्ट बॉल हलक्या हाताने केलाय परंतु चेंडू सलामी देत जातोय सीमारेषे पार. 1 बाउन्स कणकणे दणदणे चौकार. डीजे मास्टर आपल्याला संधी असेल
टोटली 5 धावा बोनसच्या स्वरूपात दिवाळी संपली, बोनस दिला जातोय ते टीम विराणी संघाला. टीम मालवाडीकडून गरज नाहीये यावेळेला, धावा रोखणं गरजेचं आहे, परंतु बोनसच्या स्वरूपात 5 धावा रोखू शकत नाही. 5 धावा मिळतात. पाहतोय पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल अजय, वेगवान चेंडू, तेवढा चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार, फेकणार, 1 धाव रोखू शकत नाही. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येच्या घरात. पाहतोय नेक्स्ट बॉल, इथे देखना फटका, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार आहे सीमा रेषे पार, स्काय किसिंग षटकार. येस डीजे, आपल्याला संधी असेल. पहिले षटक समाप्त झाले. योगेश गोलंदाजी मार्कवर आहे सध्या. षटक क्रमांक दुसऱ्या हाताळणार आहे. धावा रोखणं गरजेचं असेल. एक शॉट ट्रॅकर बॉल, पहिला बॉल आपण पाहिला, बाउन्स केला जातोय. पंच सांगतात वाईट चेंडू असणार आहे. नक्कीच एक अव्वांतर धाव मिळणार आहे पहिल्या चेंडूवर. एक्स्ट्रा बाउन्स केला गेलाय, पंचांनी दंडित केलंय. गोलंदाजाला सांगतात वाईट चेंडू आहे. आपण पाहते टोटली स्कोर कार्ड तर 19 धावा स्कोर कार्डवर. साथी लेखक मंगेश सर आमच्या समावेश जोडले गेलेले आहेत. सांगतात 19 धावा स्कोर कार्डवर. 31 धावांचा पाठलाग करत असताना टीम विराणी संघ आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये 19 धावा स्कोर कार्डवर लगावल्यात. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू थांबणार नाही, उपड घातली गेले चेंडूवर, चेंडू जाणार आहे मिड विकेटच्या डोकावरून सीमा रेषे पार, लॉफ्ट टेक फ्लॅट, सीमा रेषे पार, ब्रँडेड षटकार. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, यावर सुद्धा उपड घातले गेले, चेंडू थांबणार नाहीये. साइड अँगलला थोडासा त्रास देत असताना हा चेंडू थांबतोय सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा 6 धावेसाठी पुन्हा एकदा डीजे मास्टर आपल्याला संधी असेल.